एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी पूर्णपणे झाले आहे। 31 मे 2026 रोजी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचे पूर्ण पेपर या ठिकाणी घेण्यात आले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता या ठिकाणी एसएससी जीडीची आन्सर की कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि भरपूर विद्यार्थी वाट पाहून राहिले की नेमकी एसएससी जीडी भरतीची आन्सर की कधी येणार आहे याबद्दल। कारण की आजची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 14 जून 2026 आजची तारीख आहे आणि रविवार जे विद्यार्थी मित्रांनो आता पडलेला आहे। तर एसएससी जीडीची आन्सर की कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार। आणि यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा जो पेपर आहे तुम्ही पाहिला असेल कशा प्रकारे एसएससी जीडीचा पेपर या ठिकाणी आला होता आणि एकदम हार्ड मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी एसएससी जीडीचा पेपर आलेला आहे। तर त्याचा जो प्रभाव आपल्याला पेपर मध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर एसएससी जीडीचा अंदाजे कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे महाराष्ट्र राज्याचा, तर याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आन्सर की कधी येणार आहे, ग्राउंड वगैरे केव्हापासून चालू होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। कडापवर किती परिणाम पडणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे एसएससी जीडी 2026 महाराष्ट्राचा, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि जे काही अपडेट असले तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले आणि पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडलेले म्हणजे किती मार्काचा तुम्ही पेपर सोडवला हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी कितीच्या रेशोमध्ये पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे याबद्दल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा तुम्ही या ठिकाणी पेपर या ठिकाणी पाहिला असेल कशा प्रकारे बोगस पद्धतीने या ठिकाणी पेपर घेण्यात आले आहे आणि एसएससी जीडीचे जे पेपर आहे हे फुटले सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। तुम्हाला माहित आहे या ठिकाणी एसएससी जीडीचे जे भरपूर काही इंस्टाग्रामच्या माध्यमातून रील्स आलेले होते की त्या ठिकाणी मोबाईलवरून त्या ठिकाणी प्रश्न सोडवले जात होते आणि त्याचबरोबर जे झारखंडची राजधानी आहे रांची या ठिकाणी सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो सेटिंग चालली होती, कारण की त्या ठिकाणी कम्प्युटर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पेपर सोडत होते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त यावर्षी सेटिंग लागलेली आहे, लक्षात ठेवा। आपण जर पाहिलं तर एक जी सीट आहे 13च्या आकड्यामध्ये एक सीट या ठिकाणी खपलेली आहे आणि वरून त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पेपरची लेवल आहे ते वाढवलेली आहे, पेपर हार्ड त्यांनी टाकलेला आहे, म्हणजे जे सिलेबसमध्ये नाही आहे तेच त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या पेपरमध्ये या ठिकाणी टाकलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान अशा प्रकारे झालं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बॅचा घेतल्या होत्या, एक लक्षात ठेवा। मोठमोठे सर यूट्यूबवर तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी बॅचा घेतल्या होत्या, हजारो रुपयाच्या बॅचा मुलांनी या ठिकाणी घेतल्या महाराष्ट्रातल्या आणि त्यातलं जे विद्यार्थी मित्रांनो काहीच आलं नाही, एक लक्षात ठेवा। त्याच्या बाहेर त्या ठिकाणी आलेला आहे आणि काही जणांना जे विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅचा सुद्धा या ठिकाणी चालू केलेल्या आहे 2027 साठी, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की यावर्षी सगळा गडबड घोटाळा या ठिकाणी झालेला आहे, कारण की यावर्षी तुम्ही पाहिलं असेल पेपर या ठिकाणी फुटलेले आहे पूर्णपणे आणि पेपरचा पॅटर्न या ठिकाणी त्यांनी बदलून टाकलेला आहे, सिलेबस या ठिकाणी बदलून टाकलेला आहे, सर्व काही बाहेरचं जे पेपरमध्ये आला आहे, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर तर आपण पाहिलं ते 2018 2019 त्याचबरोबर 2021 2022 2023 2024 2025, तर यावर्षी तर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेपरचे जो सिलेबस आहे तो सिलेबसनुसार पेपर येत आहे, एक लक्षात ठेवा। पण यावर्षी थोडं वेगळंच या ठिकाणी पेपरमध्ये आलेलं आहे, लक्षात ठेवा। जे सिलेबसमध्ये नाही आहे, जे सिलेबसमध्ये विचारलं जात नाही ते सुद्धा प्रश्न यावर्षी या ठिकाणी टाकलेले आहे, लक्षात ठेवा। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल किती काही हुशार जर विद्यार्थी असेल महाराष्ट्रातून तर 120च्या वरतं टॉपर जाणार नाही आहे, 110च्या वरतं टॉपर जाणार नाही आहे, एक लक्षात ठेवा। किती काही हुशार विद्यार्थी असला तर, कारण की पेपरच तसा टाकला आहे। हिंदी व्याकरणला जर आपण पाहिलं स्टार्टिंगला विद्यार्थ्यांचे पेपर झाले हिंदी व्याकरणचं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे शब्द त्यामध्ये टाकले। ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये घड्याळचा या ठिकाणी सिलेबस घड्याळचे प्रश्न येत नाही, कॅलेंडरचे प्रश्न येत नाही, ते प्रश्न त्यांनी टाकून दिले।
त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा बाहेरचा आला आणि जी केमध्ये सुद्धा या ठिकाणी बाहेरचा आला, एक लक्षात ठेवा. यावर्षीचे जे जी केचे जे प्रश्न होते एकदम हार्ड होते, एक लक्षात ठेवा. दोन तीनच प्रश्न 20 पैकी 2-3च प्रश्न असे येत आहे की ते आपल्याला परफेक्ट माहीत होते की याचं उत्तर हे आहे म्हणून, पण बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते संपूर्ण हार्ड टाकलेले आहे, एक लक्षात ठेवा. म्हणजे असं समजा की 18 प्रश्न तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 20 पैकी एकदम हार्ड टाकलेले आहे, म्हणजे बाहेरचे टाकले, डोक्याच्या भरीचे त्या ठिकाणी टाकलेले आहे. त्याचा आपण कधी वाचलंही नाही, त्याचा कधी आपण ऐकलंही नाही, असे काही प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले आहे. कारण की मी स्वतः SSC GDचा पेपर दिला यावर्षी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, मी SSC GDचा पेपर या ठिकाणी यावर्षी दिलेला आहे, त्यामुळे मला या ठिकाणी अनुभव आहे कशा प्रकारे SSC GDचा पेपर या ठिकाणी विचारला गेला, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कडाप यावर्षी कमी लागण्याचे दाट चान्सेस आहे, लक्षात ठेवा यावर्षी. कारण की बा किती जरी तुरमखा असला तर GK जर समजा 20 पैकी 20 जरी सोडवणारा असेल, तो सुद्धा 10 सोडवणं त्याचे मुश्किल होते यावर्षी. ठीक आहे, म्हणजे 10 तरी तो प्रश्न सोडवणार आहे असं हे एवढे मुश्किल होते, 10 प्रश्न मुश्किल होते की त्याला 10 प्रश्न ते बरोबर येणार आहे म्हणून. हिंदी व्याकरणमध्ये तर 20 पैकी 20 जरी सोडवणारा असेल तर 5 प्रश्न त्याचे चुकलेच आहे. त्याचबरोबर गणित झालं किती काही या ठिकाणी 20 पैकी 20 सोडवणारा असेल तर 5 प्रश्न त्याचे चुकले आहे, 5 ते 6 प्रश्न. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जे हिंदी व्याकरण आहे, हिंदी व्याकरणमध्ये किती काही तुरमखा असेल तर 5-6 प्रश्न त्याचे चुकलेच आहे, एक लक्षात ठेवा. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा 5 ते 6 प्रश्न त्याचे चुकलेच आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे कटापावर या ठिकाणी असर पडणार आहे, एक लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचा जो कडाबा यावर्षी किती जाणार आहे, तर बा ग्राउंडचा जो कडाबा SC ST OBC WS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 75 ते 85च्या रेशोनं, 75 ते 90च्या रेशोनं कडाबा या ठिकाणी जाणार आहे. आणि फायनल जो कडाबा हा जे विद्यार्थी मिळून 85 ते 100च्या आसपास या रेंजने या ठिकाणी जाणार आहे. तर मी जो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण कडाबा या ठिकाणी सांगितलं नाही, एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. पेपरच्या वरून मी एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की पेपरच यावर्षी तसा अवघड आहे, यावर्षी आलेला आहे, एक लक्षात ठेवा. आणि मेन म्हणजे आपले नॉर्मलायझेशनचे सुद्धा मार्क वाढणार आहे, त्यामुळे आपलं जे विद्यार्थी मिळून कमी जरी मार्क्स आपल्याला भेटले यावर्षी तरी सुद्धा लागण्याचे चान्सेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भरपूर काही पेपर फुटलेले आहे. तर यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं, गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, जे वर्षभर 5-5, 10-10 वर्ष, 5-5, 6-6 वर्षापासून अभ्यास करून राहिले तर त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होऊन नाही आलं, तर जे पैसे भरून राहिले त्यांचं सिलेक्शन होऊन आलं, असं यावर्षी जे विद्यार्थी मिळून झालेलं आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर SSC GDचा जो कडाबा आहे कमी जाणार आहे. आता SSC GD भरतीची आन्सर की कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर बा जे विद्यार्थी मिळून आजची जी तारीख आहे हे या ठिकाणी 14 जून 2026 आहे, आत्ता रविवार आहे. तर आज जे या ठिकाणी आन्सर की येणार नाही आहे, तर या आन्सर की आपल्याला ह्या हप्त्यामध्येच आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक तर 15 जूनला किंवा 16 जूनला किंवा 17 जूनला किंवा 18 जूनला. तर 18 जूनच्या अंदर आपल्याला SSC GDचे आन्सर की पाहायला भेटणार आहे. संयम आपल्याला ठेवायचा आहे. आणि रिझल्ट जो या ठिकाणी लागणार आहे SSC GD भरतीचा, तर तो जे विद्यार्थी मिळवणं जवळपास या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यापर्यंत, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत रिझल्ट लागणार आहे. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी ग्राउंड होण्याचे दाट चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा. कारण की आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड आता होणार आहे, एक लक्षात ठेवा. कारण की SSC GDचं जे ग्राउंड आहे हे CRPF कंडक्ट करते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता बैल CRPF ट्रेड्समॅनचे ग्राउंड होणार आहे, यांचे ग्राउंड झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून SSC GDचे ग्राउंड होणार आहे. तर SSC GDच्या ग्राउंडसाठी चांगला टाईम भेटणार आहे. टाईम आहे अजून आपल्यासाठी 5 किलोमीटर आपल्याला 24 मिनिटामध्ये मारावं लागणार आहे. 24 मिनिटामध्ये क्वालिफाय, महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.